मन मंदिरा गजर भक्तीचा. आता माझ्या कल्पनेप्रमाणे एक घटना जी घडलेली आहे आणि तुमच्या पुढे मी सांगत आहे प्रमाणाने. अहो, एखाद्याबरोबर तुम्हाला दुःख होणं मोहाचं लक्षण आहे. बरोबर आहे ना? मग हे जे मी सांगतोय ते नक्कीच ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ हे मोहग्रस्त आहेत आणि मोहाच्या मुळाशी अज्ञान आहे. ओसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला, म्हणती धरा धरा निवृत्तीसी, अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरुपण सिद्धी नेले. काय म्हणतायत? बांधल्या तळाचा फुटला सेपाट. काय सांगतायत? आणि जेव्हा हंबरडा फोडून निवृत्तीनाथ रडू लागले, माझ्या बाबाने कधी अमर्यादा केली नाही. ओसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला. अरे ज्ञानराजा, माझ्या बाबाने कधी माझी अमर्यादा केली नाही. ज्या दिवशी त्याला कळलं की मी गुरु आहे, त्या गुरु शिष्याच्या नात्यामध्ये कधी भाऊ आणला नाही. अमर्यादा कधी, आणि ओसंडून रडू लागले. आता रडणे हे मोह म्हणजे निवृत्तीनाथ अज्ञानात अडकले होते असं म्हणता का? किंवा वीक पर्सनॅलिटी होतं म्हणता का? इथेच तर कळत नाही, इथेच तर गोंधळ आहे. हे बघा, प्रेमात आणि मोहात गफलत करू नका बरं का. प्रेमाचे अश्रू वाहत असतात ते निरापेक्ष बुद्धीतून वाहत असतात, केवळ त्या बाळाच्या कल्याणाकरता वाहत असतात, लाक्षणिक नाही. काय आता काही गेल्यावर काही माणसावर अवलंबून असतात, मग ते रडतात. आता तुम्ही गेलं आमचं कसं होईल? म्हणजे गेल्याबद्दल दुःख नाही, आमचं कसं होईल याच्याबद्दल दुःख आहे. क्षमा करा मला, पण हे असंच आहे, असंच आहे. मग मोह हा भाग निराळा आणि प्रेम हा भाग निराळा. तसं या ठिकाणी नीट लक्षात घ्या. कारणावेगळे कैसे उठे कार्य. कुठे कार्य असतं? कारण दिसलंच पाहिजे. अज्ञान कारण झाले म्हणून नसतेची रूप आले, एवं प्रत्यक्ष देखील ते अज्ञान नव्हे की, म्हणून नुसतेची रूप आले. अज्ञान कारण झाले म्हणून उगीच नसतेची रूप आले. हे अज्ञानाची करणी म्हणजे झाले अज्ञानापासून. ऐसे नावेक बोलून प्रत्यक्षत खंडती, नावेक हे अज्ञान करणी वर्तवून प्रत्यक्ष प्रमाण तोडितसे. मग कार्याचे न्याभावे कारणी प्रमाण नव्हे, ऐसे स्वभावे बोलती पुढा. हे बघा, अज्ञान असेल तर काही उठणारच नाही. सिद्धांत काय सांगायचं त्यांना? जर तुमच्यामध्ये अज्ञान असेल तर उठणारच नाही. आणि ज्या अर्थी काहीतरी प्रगट होत आहे त्या अर्थी ते अज्ञान प्रस्तुत कारणस्थानी थांबवून तोडतो प्रत्यक्ष प्रमाण, हे विषय निरूपण अवधारितो. आता यापुढे सांगायची गरज नाही. इथे काही प्रत्यक्ष प्रमाणसुद्धा, जैसी अंकुरेसी सरळ वेली दिसे वेलाळ, ते बीज नव्हे केवळ बीजकार्य होय. काय सुंदर दृष्टांत देतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, कसं आहे, बीजापासून असा अंकुर येतो आणि अंकुरापासून वेल पसरलेली असते. आता हे काय आहे? विस्तार कशाचा आहे? बीजाचाच. बीजाचाच विस्तार आहे. एक बीज विस्तारलंय कशापुढे? लते रूपाने, अमक्या रूपाने, वेलीच्या रूपाने, कोंबाच्या रूपाने. मग आता हे जर मुळातलं बीज जर ज्ञानस्वरूप असेल तर त्याचा हा वाढलेला वेल ज्ञानस्वरूपच. का असं म्हणायचं अंकुर निराळा? कारण तसं दिसत नाही. एक बीज असेल तर त्याला जर अंकुर फुटलं तर असं खाली असे 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 बारके 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 फुटवे दिसतात. मग त्याच्याकडे बघितलं ते दिसत नाही. दिसत नाही तर आलं कुठून? काय? बीजामध्ये काहीही दिसत नाही. उगवल्यानंतर कळतं. मी माळ घालताना दृष्टांत देतो, लक्षात आहे की नाही तुमच्या? पुन्हा सांगतो.
माळ घालताना आपण काय सांगतो? रामकृष्ण हरी हा बीजमंत्र आहे. रामकृष्ण हरी बीजमंत्र म्हणजे काय? बीजाकडे बघितलं की फळ लक्षात येत नाही. त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर हातात आल्यानंतर कळतं हे अमका आहे. मग त्याच्याकरता मी प्रवचनातून दृष्टांत कीर्तनातून माळ घालायच्या अगोदर दृष्टांत देत असतो. काय? काकडीचं बी बघितलं की काकडी कळते का? बी तर एवढं लहान. त्याच्यापेक्षा एक सुंदर दृष्टांत मी देत असतो. ज्यांची फुलबागा असतील की फुलाबद्दल काही माहिती असेल त्याच्याकरता दृष्टांत देतो. आम्हाला मुंबईला आम्ही झाडामध्ये आष्टर लावले होते. अरे का पुष्कळ कुंड्या होत्या. मग त्याच्यामध्ये आष्टर लावलं होतं. मग आष्टर लावण्याकरता एका त्या दुकानात गेलो सीडीवाल्याच्या. मग त्याला सांगितलं आम्हाला आष्टर लावायचे आहेत. तर कोणत्या रंगाचे? सगळ्या रंगाचे. लव्हेंडर आष्टर माहिती आहे ना? हां, लव्हेंडर रंगाचं, पिवळ्या रंगाचं, पांढऱ्या रंगाचं, जांभळ्या रंगाचं, आकाशी रंगाचं, विविध रंगाचे ती आष्टर असतात. आणि मग मी थोडीशी पुडी काढली, बघितली. लोकांना बघितलं काळं काळं, दुसरी पुडी काळं काळं, तिसरी काळं काळं. मी म्हटलं मला वाटतं काहीतरी घोटाळा झाला आहे. सगळंच काळं काळं दिसतंय आणि या काळ्यातून जांभळं फूल कसं यायचं? ते म्हणले महाराज तुम्ही घेऊन जा, विश्वास ठेवा. जे त्याच्याकरता आपल्याला कळत नाही म्हणून चित्र काढलंय वर. बघा हा पिवळा अष्टर आहे म्हणून पिवळं आहे. तुम्ही कुंडीत जाऊन लावा, त्याला पाणी घाला. तसं हे जगत ज्ञान स्वरूप आहे, याला पाणी घाला, नीट पाणी घाला. हां, म्हणजे चिदविलासाचं फूल येईल. रोज पाणी घाला. मग घालता 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 ते काळं होतं, ते लाल काळं पिवळं सगळं अहो एका टायमाला उगवली. आणि फुलाच्या बागा ती मुद्दाम त्या माणसाने बरोबर लावून ठेवलं तर पिवळं अमकं तमकं जसं तसं. मी म्हटलं काय चमत्कार आहे, काय चमत्कार आहे. हे काळ्यातून कसं प्रगट झालं? मी म्हटलं म्हणता ते बरोबर आहे, सगळं काळ्यातून झालं आहे. ठाईचा आची काळा अनादी बहुकाळा. मुळातच हा परमात्मा काळा आहे. म्हणून त्याच्यातलं काय निर्माण होईल हे सांगता येत नाही. ज्याच्या पोटी येतं त्याच्यावरून ठरवायचं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अमका तमका, बाई, बुवा, कशावरून ठरवायचं? काय आता काय त्या बीजाकडे बघून कळतंय का? काय अहो काय तुम्हाला सांगू, जिच्या पोटात आहे तिलाही कळत नाही. कळतं का? हां, सध्या त्या कळण्यावर बंदी. ह्यांनी विज्ञानाने पुढे गेलं, बरोबर त्याला चाप लावला. कायद्याने बंदी टाकली, कोणाला काही सांगायचं नाही. हे मूर्खा तुला कळत नाही का? एका बीजाचंच आहे, फरक का करतोस? एका बीजातूनच पान आलं, बरोबर आहे ना? एका बीजातूनच दांडा आला, एका बीजातूनच सुंदर 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 त्या फुलाच्या पाकळ्या आल्या, त्याच्यातला पराग त्याच्यातूनच आला. एका फुलाचं दर्शन आहे. तसं एका बीमधून महाराज काय सांगतायत? जैसे अंकुरेसी सरळ वेल दिसे वेल्लाळ, ते बीज नव्हे केवळ बीज कार्य. बीज नसून बीजाचं कार्य आहे. तसं जगत कशाचं कार्य आहे? हां, ज्ञानाचं कार्य. का शुभाशुभ रूपे स्वप्रदृष्टी आरोपे, ते निद नव्हे जाऊ पे निदेशिके. महाराज म्हणाले किंवा बरी वाईट स्वप्न दृष्टीस पडतात, ते निद्रा नाहीच, परंतु निद्रेचे कार्य आहे. बरं वाईट स्वप्न पडतात बरं का, मग ते कार्य कोणाचं आहे? निद्रेचं आहे. प्रत्यक्षादी प्रमाणानं अज्ञान म्हणता येणार नाही, हे अज्ञानाचे कार्य आहेत. मुळात स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही. हां, म्हणजे काही त्याच्यामध्ये काही स्वप्नाचा भाग आहे का? नाही. किंवा वास्तव्यस्ते रूप प्रत्यक्ष स्वप्नाचा आरोप, तो आरोपाचे स्वरूप निद्रेचे नव्हे, तो आरोप हे सत्तेचं रूप नव्हे. नाना चांदू एक असे, तो व्यमित दुणा दिसे, ते तिमिर कार्य जैसे तिमिर नव्हे. हां,
अहो एक चांदाची दोन देखीजे पै गगनी ते तिमीर. दोन दिसतं तर काय तिमीर, दोन दिसतात म्हणजे आहे तिथे काय. म्हणून हे कॅट्रॅक होण्याच्या अगोदर किंवा कॅट्रॅक झाल्यानंतर ते जाड्या भिंगाचा चष्मा पूर्वी लावायचे. मन मंदिरा गजर भक्तीचा.